राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सावरकर एकमेवा द्वितीय. हिंदुस्थानला संपूर्ण स्वातंत्र्य हवं अशी मागणी करणारे पहिले पुढारी. सन 1900 मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. 1857च्या बंडात स्वातंत्र्य युद्ध म्हणून गौरवणारे पहिले इतिहास संशोधक. 1857च्या समरानंतर हिंदुस्थानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीनं काढलेल्या पत्रकास मॅग्ना कार्टाला एक भिकार चिटोरे म्हणून झिडकारणारे सावरकर पहिले. 19 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी देशभक्ती केली म्हणून ज्यांची BAची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी. परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिले पुढारी. 1905 मध्ये त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला. मात्र काँग्रेसच्या गांधींनी 1921 साली सावरकरांचं हेच तत्त्व तंतोतंत उचललं आणि ते लोकप्रिय झाले. परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतिगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिले विद्यार्थी. मे 1909 मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिले विद्यार्थी. शत्रूच्या राजधानीमध्ये जाऊन लंडन येथे त्यांच्याच विरोधामध्ये युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिले. शत्रूच्या ताब्यातून धाडसानं सागरामध्ये उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिले क्रांतिकारी. प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे सावरकर हे पहिले क्रांतिकारक. शत्रूच्या राजधानीमध्ये जाऊन लंडनमधील 1857च्या स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक. शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच. स्वातंत्र्य लढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम सावरकरांनीच केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील सर्व देशातील क्रांतिकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले. त्यासाठी तुर्की, रशियन, आयरिश, इजिप्शियन, फ्रेंच इत्यादी क्रांतिकारकांशी संपर्क करणारे सावरकर हे पहिले. 20व्या शतकामध्ये 2 जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फक्त एकमेव सावरकरच. अंदमानच्या कारावासामध्ये भिंतीवरती काट्याने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर. सुमारे 6000 पंक्ती कोठडीमध्ये लिहिल्या. मुखोद्गत करून बाहेर आल्यानंतर 14 वर्षांनी त्या कागदावर उतरवून प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव साहित्यिक म्हणजे सावरकर. बालपणी वहिनी आणि बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्या स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पाहणारे सावरकर हेच एकमेवा द्वितीय. तुरुंगामध्ये असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवीन वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये भर घालणारे सावरकर हेच एकमेव. व्याकरणामध्ये त्या वृत्तांना वैनायक म्हणून ओळखले जाते. भाषाशुद्धीचे महत्त्व सांगणारे सावरकरच. सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवित असताना मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा अभिमान देशामध्ये जागवणारे सावरकर हे पहिले. प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखण्या सोडा, बंदुका हातात घ्या असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यवीर सावरकरच. शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास सुयोग्य बनवणारे सावरकर. लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरुष म्हणजे सावरकरच. लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. हा तिथे बसवू नये म्हणून कॉन्झर्वेशन पक्षाने संसदेमध्ये वाद घातला. पण सरकारनं सांगितलं की इंग्लंडच्या सर्व शत्रूंमध्ये जे श्रेष्ठ आहेत सावरकर हे त्यातले एक आहेत. इंग्लंड हे भाग्यवान राष्ट्र आहे की त्याला सावरकर यांच्यासारखा चारित्र्य संपन्न प्रखर राष्ट्रभक्त आणि कमालीचा बुद्धिवान शत्रू मिळाला. अतुल साहस्य आणि असीम राष्ट्रभक्ती
मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयासक्ती, समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता, हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा, स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्य, स्वातंत्र्य सावरकरांना त्यांना विनम्र विनम्र अभिवादन. सावरकर म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांनाही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. जय हिंद.